एनर्जी डाऊन आहे का आज? नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना आज इथे बघून फार आनंद होत आहे. आदरणीय वळसे पाटील साहेबांनी आणि आदरणीय आढळराव दादांनी आयोजित केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा दहीहंडीचा कार्यक्रम आपण दरवर्षी इथे साजरा करतो. यावर्षीही आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येत आले आहात. खूप आनंद होतोय सगळ्यांना इथे बघून. मंचावर उपस्थित आदरणीय देवेंद्र शेठ शाह, आदरणीय बेंडे नाना, आदरणीय विष्णू काका हिंगे, बंटीदादा वळसे पाटील, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते आणि आज तुम्हाला सगळ्यांना भेट द्यायला आपले जे प्रमुख पाहुणे आहेत त्या म्हणजे ज्ञानदाताई. तुमचं मी मनापासून स्वागत करते. त्या मंचरला पहिल्यांदाच येत आहेत, तर तुम्ही सगळ्यांनी त्यांना खूप प्रेम दिलं पाहिजे आणि छान पद्धतीने त्यांचं स्वागत केलं पाहिजे. दहीहंडी महोत्सव म्हणजे काही नुसतं एक खेळ नाही आहे. दहीहंडी महोत्सव म्हणजे एकजुटीने जेव्हा सगळे गोविंदा खांद्याला खांदा लावून येतात तेव्हा किती थरावरती दहीहंडी असेल तर त्याला फोडू शकतात, ह्याची ताकद आहे हे ते आपल्याला इकडे दाखवतात. माझा असा विश्वास आहे की आपल्या आयुष्यातही असंच असतं. सगळे जर एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून सोबत आले, प्रगतीचा निश्चय केला, तर आपली दहीहंडी केवढी पण उंच असेल तरी ती फुटू शकते. आपल्या आंबेगाव तालुक्याचाही इतिहास काही असाच आहे. आपल्या तालुक्याला खूप थोर नेते लाभलेले आहे. देशभक्त अण्णासाहेब आवटे असतील, पहिल्या महिला खासदार वेणुताई आवटे असतील, लोकनेते किसनराव बानखेले असतील, आमचे आजोबा दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील असतील, लोकांच्या मनातले खासदार आढळराव दादा असतील आणि आपले सगळ्यांचेच लाडके आदरणीय वळसे पाटील साहेब असतील. ह्या सगळ्यांनी सोबत येऊन जेव्हा काम केलं तेव्हा आपली जी ही दहीहंडी आहे त्याचा थर एवढा मोठा झालेला आहे, आपल्या विकासाचा थर एवढा मोठा झाला आहे. आणि मला असं वाटतं की जर आपल्या तालुक्यातला प्रत्येक कार्यकर्ता असेल, प्रत्येक हितचिंतक असेल, आपल्या गावातला एकूण एक व्यक्ती असेल, जर सोबत आलं तर आपण आपल्या गावाचा, आपल्या तालुक्याची प्रगतीची जी ही दहीहंडी आहे त्याला अजून उंच आपण उभारू शकतो. आणि राजकारणातही असंच काम होतं. आता राजकारण म्हणजे काय नुसतं मतांचा हिशोब नसतो. राजकारण म्हणजे आपल्या गावाची, आपल्या तालुक्याची प्रगती करायचा संकल्प असतो आणि हा संकल्प तेव्हाच साध्य होतो जेव्हा सगळे सोबत येऊन खांद्याला खांदा लावून काम करतात. आणि आपल्या या सगळ्या लोकनेत्यांनी ही संस्कृती पाळली आहे, ही संस्कृती जपली आहे. राजकारणात स्पर्धा झाली आहे, कोणी एकमेकांच्या विरोधात निवडणूकही लढवली आहे. तुम्ही वळसे पाटील साहेबांचा आणि किसनराव बानखेले साहेबांचाच बघा, एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवली, पण जेव्हा तालुक्याचा प्रश्न आला, जेव्हा विकासाचा प्रश्न आला, दोघेही खांद्याला खांदा लावून उभे राहिले, एकमेकांचा अर्ज भरायला एकत्रित आले. ही आपल्या नेत्यांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. ही आपल्या तालुक्याची संस्कृती आहे जी आपण सगळ्यांनी राखली पाहिजे. अलीकडच्या काळात असं काही खास बघायला भेटत नाही, कारण विकृती पसरवणं, बदनामी करणं हे अतिशय सोपं काम आहे. फार मेहनत लागत नाही, फार जास्त मन किंवा डोकं दोन्हीही लागत नाही. आणि असं आपण जेव्हा करतो तेव्हा आपण आपल्या उंचीची थरा कमी करतो, आपल्या संस्कृतीची थरा कमी करतो. तर असो, पण बाकी आपण सगळ्यांनी हे जपलं पाहिजे. आपली शिकवण आपण जपली पाहिजे, कारण आपण जर सगळे एकत्रित आलो तरच आपला जो हा आंबेगाव तालुका आहे त्याची जी प्रगती झाली आहे, त्याचा जो विकास झालाय तो या पद्धतीने होईल, अजून गतीने होईल. आणि महाराष्ट्रात नाही, भारत देशात नाही तर अख्ख्या जगात आपल्या तालुक्याची एक आगळी वेगळी ओळख होईल असं मला वाटतं. ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आपल्या सगळ्यांचीच आहे, प्रत्येक नागरिकाची आहे. तर आपण सगळ्यांनी आज असा संकल्प केला पाहिजे, जसं आहे ह्या सगळ्या गोविंदा संघटित होऊन उंचची दहीहंडी फोडतात, तसं आपण सगळ्यांनी नेहमी राजकारण सोडलं पाहिजे,
एकमेकांची साथ दिली पाहिजे, आपल्या गावाच्या आणि तालुक्याची प्रगती एवढंच आपला ध्यास असला पाहिजे। त्यासाठी सगळ्यांनी आपले मन मोठे केलं पाहिजे आणि आपल्या या ध्येयासाठी सोबत आलं पाहिजे। तुम्हाला सगळ्यांना मी जन्माष्टमी काल झाली त्याच्या शुभेच्छा देते। आज दहीहंडीचा महोत्सव आहे त्याच्या मनापासून शुभेच्छा देते। आज सगळे तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येत इथे आला, तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आणि असंच आपली ही जी आपला जो हा परिवार आहे हा दरवर्षी असाच मोठ्या संख्येत इथे उपस्थित राहील अशी आशा व्यक्त करते। तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत। खूप खूप धन्यवाद। नमस्कार।